हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की ओओपीचं तुमचं कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर असेल, त्याचा स्टॅटिक कीवर्ड, त्या पॅरेंट क्लासमधल्या जर तुम्हाला मेथड्स किंवा प्रॉपर्टीजनं जर कॉल करायचं असेल तर आपल्याला बेस कीवर्ड लागतो. हे सगळं आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं. आता आजपासून आपण एक नवीन टॉपिक सॉल्व्ह केला आहे की ओओपीचा काय की मेन 4 पिलर असतात, जसं की एनकॅप्सुलेशन असेल, त्याचं अब्स्ट्रॅक्शन असेल, एनी रिटर्न्स असेल, ओके, आणि पॉलिमॉर्फिझम असेल. बरोबर, हे झाले आपले 4 मेन पिलर. त्यातला आपल्याला पहिल्या काय बघायचं की एनकॅप्सुलेशन. आता एनकॅप्सुलेशन काय असतं की हायडिंग समथिंग फ्रॉम द आउटसाइड द वर्ल्ड. किंवा जर तुम्हाला रिअल लाईफमध्ये जर माहीत असेल की जर का तुम्ही दवाखान्यात गेला किंवा मेडिकलमध्ये गेला, जर तुम्हाला डॉक्टरने एखादी प्रिस्क्रिप्शन देतात, प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय, आपल्या जे गोळ्या औषध देतात त्या जर तुम्हाला कॅप्सूल टाईपची जर गोळी असेल ना, तर कॅप्सूल टाईपच्या गोळीचा अर्थ काय असतो की बाहेरनं रॅपर असतो आणि त्या रॅपरमध्ये इन्ग्रेडियंट्स, त्या गोळ्या वगैरे बारक्या बारक्या छोट्या साईजच्या त्या गोळ्या आतमध्ये असतात. म्हणजे काय, त्याच्यामध्ये थोडे इन्ग्रेडियंट्स असतात का. तर जर आपल्याला अननेसेसरी म्हणजे त्याचा काहीतरी कालावधी असेल की पोटात गेल्यानंतर किंवा पोटाच्या आतमध्ये कोणती तरी 2-3 सेकंदानंतर आपल्या इथे पोटाच्या खाली काय बोलतात त्याला, नसातनी किंवा त्याला आतडी वगैरे असतात ना, त्याच्या तिथपर्यंत जासपर्यंत त्याचा रॅपर टिकला पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर त्याचा रॅपर निघला पाहिजे. आता हे काय झालं की एनकॅप्सूल केलं ना, त्याला आपण काहीतरी एक रॅपर लावला. तशा टाईपमध्ये जर आपल्याला रिअल लाईफमध्ये जर घ्यायचं असेल, जसं माझं वय असेल किंवा माझं नाव असेल, हे काय असू शकतं की वय माझं 0 पासून ते 100 पर्यंत असू शकतं, किंवा माझं वय 18 पेक्षा जास्त, असं काहीतरी गोष्टी असतात की जे माझं 18 पेक्षा जास्त असल्यानंतर मला लायसन भेटतं किंवा 18 पेक्षा जास्त असल्यानंतर मला वोटिंग कार्ड भेटतं. आता हे काय झालं, हे व्हॅलिडेशन्स असतील किंवा अशा प्रकारचे आपण व्हॅलिडेशन असून डेटा स्टोअर करणे किंवा डेटावरती राईट करणे, किंवा पब्लिक प्रायव्हेट काय असतं की पब्लिक म्हणजे काय, बाहेरनं ॲक्सेस केला पाहिजे आपल्याला डेटाला, किंवा पब्लिक प्रायव्हेट असेल तर कोणत्या गोष्टी आपल्याला दावायच्या आहेत, कोणत्या गोष्टी नाही दावायच्या आहेत, हे सगळं आपल्याला एनकॅप्सुलेशनमध्ये बघायचं असतं. ओके, आपण एक्झाम्पल तर बघितलेच, फक्त एनकॅप्सुलेशन कशाला बोलतात ते माहीत नसतं. ओके, आता मी काय केलंय, एक प्रोग्राम घेतलाय आणि 4 पिलर्स OOP.cs नावाचं मी एक फाईल बनवली. त्याच्यामध्ये काय केलं की स्टुडंट नावाचा एक क्लास बनवला, त्यामध्ये नेम नावाची प्रॉपर्टी लिहिली, त्याच्यात स्ट्रिंग लिहिलं, आणि नेक्स्ट काय केलं की 4 पिलर OOP नावाचा एक मी क्लास बनवला, जो फाईल नेम आणि माझा क्लास नेम सेम ठेवला. का, तर ज्यावेळेस तुम्ही मोठं प्रोजेक्ट वगैरे हँडल करताना, तर त्या केसमध्ये तुम्हाला फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे की ह्या नावाचा क्लास आहे आणि त्या क्लासमध्ये काय असणार आहे, राईट. आणि मग त्याच्यानंतर एक मी मेथड लिहिली जी स्टॅटिक असणार आहे, मेन नावाची एंट्री पॉईंट फंक्शन. त्यामध्ये मी स्टुडंट या क्लासचा एक ऑब्जेक्ट बनवला आणि त्या ऑब्जेक्टला मी नेम, ही जी डेटा आहे, ती जी प्रॉपर्टी आहे, त्याला मी व्हॅल्यू असाइन केली, किंवा एज हे व्हेरिएबल आहे, हा जो डेटा आहे प्रॉपर्टी, त्याला 22 ही व्हॅल्यू असाइन केली. नेक्स्ट काय केलं, कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये या दोघांची व्हॅल्यू मी प्रिंट केली, राईट. आता हे जे मी व्हॅल्यू प्रिंट केली, तर बाय डिफॉल्ट हे सगळं बरोबर चाललंय. मग आपल्याला एनकॅप्सुलेशनची गरज का पडली, बरोबर. हे जर सगळं चालतच होतं तर आपल्याला एनकॅप्सुलेट करायची गरज का पडली, तर सपोज जर का इथं मी व्हॅलिडेशन आता कायच दिलं नाही, आता व्हॅलिडेशन दिलं नाही, त्यामुळे इथं जर का मी -500 दिलं, हे तर चुकीचं आहे ना. जर तुम्ही रिअल लाईफ एक्झाम्पल घेतलं की माझं वय कधी -500 असू शकतं का, किंवा माझं वय कधी 5000 असू शकतं का, बरोबर आहे ना. मग त्यांना जे व्हॅलिडेशन्स असतील किंवा यांना या व्हेरिएबलला मला कोणी ॲक्सेस केला पाहिजे किंवा कोणी ॲक्सेस नाही केला पाहिजे, बरोबर. जसं की तुम्ही जर इंडियामध्ये राहत असाल तर तुम्हाला इंडियामधल्या माणसाने तुम्हाला ॲक्सेस केलं पाहिजे, किंवा जर बाहेरच्या देशातल्या लोकांना जर तुमचा डेटा भेटला तर ते तुम्हाला तुमचा त्या डेटाचा गैरवापर करू शकतात ना. मग तेच काय झालं की तिथंच तुम्हाला पब्लिक काय असतं, प्रायव्हेट काय असतं, हे तुम्हाला बघायचं आहे. आला का -500. जर का एनकॅप्सुलेशनची जर आपल्याला डेफिनेशन जर माहीत असेल ना, तर एनकॅप्सुलेशन इज द प्रोसेस ऑफ बाइंडिंग डेटा fields and the methods that operate on the data into a single unit. म्हणजे काय की तुमचे डेटा मेंबर्स आणि ते मेंबर फंक्शन, तुमचा जो डेटा असेल प्रॉपर्टी, आणि ज्या मेथड्स असतील त्या आपण बाइंड करतो एका युनिटमध्ये. म्हणजे काय, एका क्लासमध्ये त्या 2 गोष्टी मी बाइंड केल्या, आणि व्हाईल कंट्रोलिंग ॲक्सेस टू द डेटा. मग त्यांना जो कंट्रोल असतो ना, तो पब्लिक ठेवायचा असेल किंवा प्रायव्हेट ठेवायचा असेल, नाही तर कुणी ॲक्सेस केलं पाहिजे, हे जे आपल्याला जे बघायचं आहे ना, त्यालाच बोललं जातं की एनकॅप्सुलेशन, राईट. जसं की सपोज आपल्याकडे एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेतलं, जसं की आपल्याकडे एक ATM मशीन आहे आणि त्या ATM मशीनमधून आपण
एखादं पैसे काढतो किंवा विड्रॉ काहीतरी आपण करतो आणि त्या विड्रॉ करताना आपल्याला जो डिपॉझिट करणं असेल किंवा बॅलन्स असेल किंवा मिनी स्टेटमेंट असेल किंवा आपल्याला एखादं पासबुक प्रिंट करायचं असेल, हे कोणाला झालं पाहिजे, त्याच ठराविक युजरला झालं पाहिजे ना. पण त्याच्या मागचं जे काय असेल की तुम्हाला एसक्यूएल सर्व्हर दिसतो का, त्याच्या मागचा जो डेटाबेस टेबल दिसतो का, किंवा तुम्ही जो पिन टाकता, जसं की एटीएम टाकल्यानंतर आपल्याला 4 डिजिट पिन टाकायला लागतो, त्यानंतर आपले ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होतात. तो पिन एन्क्रिप्टेड केलेला असतो किंवा त्याचं जे लॉजिक असेल की तुम्ही जो पिन टाकता, दुसऱ्या पण एटीएमचा दुसरा जो युजर आहे त्याचा पण सेम पिन असू शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही एटीएम इन्सर्ट करताना जी त्याच्या आतमध्ये एक चिप लावलेली असते, त्या चिपमध्ये तुम्ही जो तुमचा जो पिन आहे ना एन्क्रिप्ट होऊन जो सर्व्हरवरून तुमचा जो डेटा रिटर्न करतो ना, त्यालाच बोललं जातं की तुम्हाला इन्क्रिप्शन डिस्क्रिप्शन वगैरे डिक्रिप्शन. ओके. आता प्रोग्राममध्ये तसंच असतं की सेम तुमच्या काहीतरी प्रायव्हेट फील्ड्स असतील, काहीतरी पब्लिक फील्ड्स असतील आणि त्यानंतर तुम्ही युजर असता, राईट. आता एनकॅप्सुलेशनची पहिल्यांदा गरज का पडली, जसं मी सांगितलेलं की प्रोग्रामिंगच्या सुरुवातीला आहे ना सगळं व्हेरिएबल पब्लिक असायचे, बरोबर. सगळे व्हेरिएबल काय असायचे, पब्लिक असायचे. मग त्यानं प्रॉब्लेम काय झाला की चुकीचा डेटा स्टोअर होऊ लागला. मग त्याच्यामुळे चुकीचा डेटा स्टोअर होताना तुमच्या मल्टिपल एंट्रीज डेटाबेसमध्ये स्टोअर झाल्या. मल्टिपल एंट्रीज डेटाबेसमध्ये स्टोअर झाल्यानंतर त्या डेटाबेस हँडल करणे असेल किंवा डेटाबेसमध्ये जर आपल्याला एखादं ऑपरेशन असेल किंवा एखादी क्वेरी थ्रू एखादं टेबलमध्ये व्हॅल्यू आपल्याला जर पाहिजे असेल ना, तर त्याला भरपूर टाइम कॉम्प्लेक्सिटी वाढली, बरोबर. ओके. तर मग दुसरा गोल का होता की डेटा हाईड करायला लागला. आपल्याला डेटा हाईड का करायला लागला की आपला हा जो डेटा आहे त्याला डायरेक्ट ॲक्सेस आपल्याला नको असेल. डायरेक्ट ॲक्सेस जर आपल्याला द्यायचा नसेल तर आपण त्याला डेटाला प्रायव्हेट केलं पाहिजे. जसं की डेटा सिक्युरिटी असेल, डेटा व्हॅलिडेशन्स असतील, इझी मेंटेनन्स असेल, कंट्रोल ॲक्सेस करायचं असेल किंवा फ्लेक्झिबल डिझाईन सिस्टीम करायची असेल, मग त्यासाठी आपल्याला डेटा हा प्रायव्हेट करायला लागला, राईट. सपोज मी ते एक प्रोग्राम लिहितो, याला मी कमेंट करतो याच्या खाली, म्हणजे आपल्याला कळेल की प्रायव्हेट मेंबर कसे ॲक्सेस करायचे, पब्लिक कसे करायचे. ओके. आता इथं मी काय केलं की स्टुडंट नावाचा एक क्लास घेतला, त्याच्यामध्ये मी काय केलं की प्रायव्हेट इंटिजर टाईपचा हा एज व्हेरिएबल मी डिक्लेअर केला. त्याच्यानंतर काय केलं की पब्लिक नावाची मी एक मेथड डिक्लेअर केली, त्याला एक मी पॅरामीटर पाठवणार आणि तो पॅरामीटर जर 18पेक्षा जास्त असेल, तर मी एज व्हॅलिडेशन लावलं की एज हा व्हॅलिडेशन 18पेक्षा जर जास्त असेल तर तू आलेली व्हॅल्यू एजमध्ये तो डिक्लेअर कर, आणि एल्समध्ये जर त्याची व्हॅल्यू इनव्हॅलिड असेल तर तो इनव्हॅलिड एज दाव. ओके. आणि नेक्स्ट काय केलं की एक मी गेट एज नावाचं एक मेथड लिहिली आणि त्याला ही जी प्रायव्हेट प्रॉपर्टी लिहिलेली ना एज नावाची, ती मी इथून त्याला ॲज अ व्हॅल्यू म्हणून पाठवून दिली, राईट. आणि इथं काय केलं मी त्याचा एक ऑब्जेक्ट स्टुडंट नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याला मी एज सेट केलं 15, तर तिथं इनव्हॅलिडचा मेसेज आला पाहिजे. नेक्स्ट लाईनला मी काय केलं की गेट केलं, तर तिथं काय येणार आहे, तुम्हाला व्हॅल्यूज काय भेटणार नाही, राईट. आणि नेक्स्ट सेकंड लाईन नंबर 55ला मी 22 एज हे सेट केलं आणि त्यानंतर मी console.एजमध्ये गेट एज केलं, त्या मेथडला मी कॉल केला. आता जर का मला प्रोग्राम हा रन करायचा असेल, .NET रन 4 पिलर OOP आलं का, की पहिल्यांदा इनव्हॅलिड आलं, त्याच्यानंतर 0 असाईन झालं आणि त्याच्यानंतर मला 22 हे रिटर्न भेटलं इथं असाईन केलेलं. यालाच बोललं जातं की एनकॅप्सुलेशन. म्हणजे काय झालं की ज्या वेळेस तुम्ही अननेसेसरी तुम्ही केस हँडल केल्या, की तुम्हाला जर तुम्ही हे व्हेरिएबल पाठवलं का नाही पाठवलं, तुम्ही याच्यामधून जी व्हॅल्यू असेल ना ती रिटर्न केली. कशी रिटर्न केली की तुम्ही एक पब्लिकमध्ये एक गेट एज नावाची मेथड डिक्लेअर केली आणि तुमचा हा जो मेंबर आहे ना तो तुमचा प्रायव्हेटच आहे. पण प्रायव्हेट जरी मेंबर असला, एक प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायर काय म्हणतो की जर तुम्ही क्लासमध्ये जर तुम्ही त्याला ॲक्सेस केला तर तुम्ही ॲक्सेसिबल असाल, पण क्लासच्या बाहेर जर तुम्ही त्याला ॲक्सेस करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ॲक्सेस करू देणार नाही. ओके. अननेसेसरी थिंग्स तुम्ही त्याला पाठवत नाही, नेसेसरी थिंग्सच तुम्ही पाठवता. यालाच बोललं जातं की एनकॅप्सुलेशन. आता हे काय झालं की तुम्हाला मल्टिपल मेथड्स लिहायला लागणार. त्याच्या जागी आहे ना की .NETमध्ये एक सिम्पल मेथड एनकॅप्सुलेशन करायची आहे ना, गेट आणि सेट नावाच्या मेथड्स आहेत.
आता गेट आणि सेथडच्या मेथड्स काय की त्याच्या प्रॉपर्टीज असतील. ओके, प्रॉपर्टीज म्हणजे त्याच्या फील्ड्स असतील, त्याला ॲक्सेस कसं करायचं ना. जसं की इथं मी एक एक्झाम्पलच घेतो, त्यानुसार तुम्हाला कळेल. ओके, आता जसं मी सांगितलेलं की तुम्हाला जर एनकॅप्सुलेशन करायचं असेल तर मॉडर्न सी शार्पमध्ये काय असतं की तुम्ही गेट आणि सेट नावाच्या मेथड्स वापरू शकता. तो आपल्याला .NET कोअरमध्ये पण आहे ना, गेट आणि सेट युजिंग कंट्रोलरमध्ये. ओके, कंट्रोलर आपण लिहिणार आहे ना, कंट्रोलर काय असतं ते आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे इन फ्युचर लेक्चर्समध्ये. तर त्यामध्ये आता इथं मी काय केलं की एक प्रायव्हेट नावाचं नेम एक व्हेरिएबल गेलं, त्याला मी पाटील हा अशी स्ट्रिंग त्याला असाइन केली. राईट, नेक्स्ट काय केलं की पब्लिक स्ट्रिंग नेम नावाची हा मी व्हेरिएबल बनवला. ओके, आता व्हेरिएबलमध्ये व्हेरिएबल असून तो याला बॉडी कशी काय आली, तर ज्यावेळेस तुम्ही गेट आणि सेट ह्या प्रॉपर्टी त्या त्या व्हेरिएबलला अप्लाय करताना तर ह्या प्रॉपर्टी झाल्या गेट आणि सेट. इथं जर का मी गेट म्हणजे काय की याच्यातली जी व्हॅल्यू असेल, गेट म्हणजे ज्यावेळेस मी ह्या नेमला कॉल करेल किंवा ह्याला मी रीड करण्याचा प्रयत्न करेल. ओके, आता रीड कसं करायचं असतं की लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड जर तुम्हाला माहीत असेल. ओके, सपोज हा जो माझा नेम व्हेरिएबल आहे तो मी कन्सोलमध्ये जर मी प्रिंट केला, कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये जर का मी नेम ही व्हॅल्यू जर मी प्रिंट केली तर ती काय माझी झाली, ही झाली माझी गेट प्रॉपर्टी. ओके, आणि सेट कशाला म्हणायचा की हा जो नेम आहे त्याला मी इज इक्वल टू काहीतरी डबल कोटमध्ये ओमकार अशी स्ट्रिंग मी असाइन केली, तर त्याला बोललं जातं की सेट. ज्यावेळेस तुमचा हा जो नेम प्रॉपर्टी असेल, हा जो नेम मेथड असेल किंवा नेम व्हेरिएबल असेल, ओके, ही जी नेम व्हेरिएबल जर लेफ्ट हँड साईडला असेल तर तो काय झाला की सेट प्रॉपर्टी कॉल झाली. आणि जर हाच व्हेरिएबल राईट हँड साईडला असेल किंवा त्याच्यावरती रीड ऑपरेशन करायचे असतील ना, तर त्याला बोललं जातं की तुमची गेट प्रॉपर्टी कॉल होते. हा जगभरातला नियम आहे. ओके, तुम्ही गुगलला पण सर्च करू शकता की गेट कशाला म्हणायचं आणि सेट कशाला म्हणायचं. आता इथं काय केलं की मी त्याच्यावरती फक्त आत्ता गेट प्रॉपर्टी अप्लाय केली. गेटमध्ये काय केलं की रिटर्न नेम केलं. नेम कोणतं रिटर्न केलं, हे जे नेम आहे ना प्रायव्हेट, ओके, पब्लिक व्हेरिएबलमधून मी प्रायव्हेट मेंबर मी ॲक्सेस केला. आता प्रायव्हेट मेंबर कोणता आहे, हा नेम व्हेरिएबल आहे ना, हा प्रायव्हेट आहे. तर ज्यावेळेस रन करेन, आलं का मला नेम भेटलं का पाटील, जर का मी ते प्रायव्हेट मेंबर ॲक्सेस करण्याचा मी प्रयत्न केला इथं खाली. ओके, इथं एन स्मॉल आहे, तर इथं त्यानं एरर पण दिला आहे की स्टुडंट डॉट नेम इज इनॲक्सेसिबल ड्यू टू इट्स प्रोटेक्शन लेवल. आलं का, त्यानं कंपायलरनं पण त्याला एरर दिला. ओके, .NETचा कोणता कंपायलर आहे, रोसलिन नावाचा कंपायलर आहे जो विंडोजवरती चालतो मोस्टली. आता मला याच एक्झाम्पलला जर मला सेट करायचं असेल, ओके, आता मी सेट कसं करू शकतो की जर का इथं सेट नावाची मेथड सेट नावाची प्रॉपर्टी, आणि इथं मला सेट काय करायचं आहे, जो नेम व्हेरिएबल आहे ना त्याला असाइन कर. काय असाइन कर, व्हॅल्यू. हा तुम्हाला कीवर्ड लिहायला लागतो. तर व्हॅल्यू हा कीवर्ड हे सगळं कंपायलरने डिक्लेअर केलेलं आहे किंवा .NETवाल्यांनी मायक्रोसॉफ्टवाल्यांनी त्यांना सांगून ठेवलं आहे की जर इथं व्हॅल्यू हा कीवर्ड आला, कशात, सेटमध्ये जर व्हॅल्यू कीवर्ड आला तर तो जी पण प्रॉपर्टी आपण याच्यावरती राईट करणार आहे ती ॲज अ सेट म्हणून तू कॉल कर. राईट, आता इथं मी काय करतो, यस डॉट नेम याला मी ओमकार सेट केलं. बरोबर, इथं मी कोणती मेथड लिहिली का नाही लिहिली, पण त्याला या सेट कीवर्डनं किंवा या सेट प्रॉपर्टीनं त्याला समजलं की बाबा ज्यावेळेस मी इथून व्हॅल्यू पाठवणार त्यावेळेस या नेम व्हेरिएबलला तो ॲक्सेसिबल म्हणजे ह्याला ओव्हर राईड कर. राईट, आणि सेम ॲज इट इज इथं मी प्रिंट करतो खालच्या लाईनला. सेव्ह केलं आणि प्रोग्राम रन केला. आलं का, पाटील आणि ओमकार असं तुम्ही एनकॅप्सुलेशन करू शकता की गेट युझिंग गेट आणि सेट. इंटरव्ह्यूमध्ये जरी क्वेश्चन आला ना तरी तुम्ही असं करू शकता. ओके, किंवा जर अजून एक तुम्हाला मेथड सांगतो की सपोज मी याला कमेंट केलं आणि इथं फक्त आहे ना गेट
ही प्रॉपर्टी मी असाइन केली. म्हणजे काय झालं की याच्यावरती मी फक्त रीड करू शकतो, राईट करू शकत नाही. ओके, रीड म्हणजे काय, येणार काय झालं की नॉन नलेबल प्रॉपर्टी नेम, नॉन नलेबल, मग याला क्वेश्चन मार्क टाकायचा असा. ओके, कारण की आता ह्या नेम व्हेरिएबलला मी काहीच असाइन नाही केलं. तर सपोज कन्स्ट्रक्टरमध्ये जर मी केलं, ओके, कन्स्ट्रक्टर तुमचं कायम पब्लिक पाहिजे. कोणता कन्स्ट्रक्टर, तर स्टुडंट नावाचा, आणि याला नेमला ओमकार. ओके, असं असाइन केलं. आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की इथं फक्त मी गेट प्रॉपर्टी केलं, पण इथं तर तुम्ही व्हॅल्यू सेट करताय, बरोबर. पण आता याचं वर्किंग कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही क्लासमध्ये सगळं तुम्ही असणे अलाउड आहे. ओके, म्हणजे जसं की आपल्या घरात आपल्याला सगळं अलाउड आहे. तुम्ही उड्या मारा, तुम्ही पळून जावा, तुम्ही काय करायचे ते करा, पण तुम्हाला हे सगळं घराच्या अलाउड आहे. पण जसं की घराच्या बाहेर गेला की तुम्हाला सगळं काय ॲक्सेसिबल नसतं. जसं की तुम्ही चोरी करू शकत नाही किंवा एखाद्याला मारू शकत नाही, लगेच तुम्हाला पोलीस पकडून नेतील वगैरे, असं मोठ्या केस वगैरे होतील. हा झाला सगळा इलॉजिकल पार्ट झाला. बट आता ज्यावेळेस प्रोग्रॅमिंगमध्ये जर करायचं असेल तर आलं का ओमकार आणि ओमकार, इथं 2 वेळा मी प्रिंट केलं. आता याच्यावरती जर का मी राईट करण्याचा प्रयत्न केला, राईट कसं करू शकतो, इथं, तर त्यानं मला एरर दिला का, आणि वॉर्निंग पण दिली की इज असाइनेबल बट इट्स व्हॅल्यू इज नेवर युज्ड. बरोबर, असं तुम्ही कॅनॉट असाइन करू शकता जोपर्यंत मी इथं सेट मेथड वापरत नाही तोपर्यंत. किंवा इथं मी सेट मेथड जरी वापरली ना अशी, तरी मी त्याला असाइन करू शकतो. आलं का, फक्त हा पब्लिक व्हेरिएबल पाहिजे. ओके, पब्लिक डेटा मेंबर पाहिजे, त्यावेळेस तुम्ही गेट पण करू शकता आणि सेट पण करू शकता. त्याला तुम्ही असं फुल बॉडी द्यायची पण तुम्हाला गरज नाही. ओके, फक्त जर का बॉडी दिली तर तुम्ही त्याला हाईड करू शकता. हाईड म्हणजे कसं की इथून मी हा व्हेरिएबल रीड करण्याचा प्रयत्न करतोय, पण या व्हेरिएबलमधून मी दुसराच डेटा मेंबर मी पाठवतो त्याला. म्हणजे ज्यावेळेस मी ह्याला ॲक्सेस करेन त्यावेळेस मला जो रिटर्न भेटणार आहे तो कोणता भेटणार आहे, हा जो नेम आहे ना, तो मला इथं रिटर्न भेटणार आहे. सेट करताना मला कोणता सेट होताना कुठं होणार आहे की याला सेट होणार आहे, बरोबर. अशा टाईपलाच एनकॅप्सुलेशन म्हणतात. हा झाला आपला पहिला पिलर. ओके, किंवा आता सी शार्पमध्येच याच्यामध्ये तुम्हाला एक मॉडर्न अजून एक टेक्निक दावतो की इनिट नावाची एक मेथड असते. इनिट नावाची एक प्रॉपर्टी असते. जसं गेट आणि सेट असते ना, तशीच सी शार्प 9 पासून इनिट नावाची प्रॉपर्टी तयार झाली. आता इनिट म्हणजे काय की ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट तयार करतो ना, त्याला एकदाच व्हॅल्यू देता येते, त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू देता येत नाही. इथं मी एक्झाम्पल घेतो. ओके, असं आपल्याला इनिट लावायचं आहे की जसं गेट मी करू शकतो तर सेट करू शकतो, तसंच इनिट हा कीवर्ड आणि त्याला सेमीकोलन द्यायचं असतं. म्हणजे काय झालं की ज्यावेळेस मला हा नेम व्हेरिएबल मला व्हॅल्यू द्यायची असेल, ती फक्त मला सुरुवातीला द्यायची असेल, ज्यावेळेस माझा ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे ना त्यावेळेस. आता इथं बघा, याला मी ॲज अ कन्स्ट्रक्टर नाही कॉल केलं, त्याला ॲज अ इनिट प्रॉपर्टीनुसार मी त्याला कॉल केलं. आता ज्यावेळेस नेक्स्ट लाईनला सपोज मी नेम नाही एस डॉट नेम येईल ना, एस डॉट नेम, त्याला मी जर का डबल कोटमध्ये ओमकार केलं तर त्यानं लिहून पण आलं बघा इथं की इनिट प्रॉपर्टी ऑर इंडेक्सर स्टुडंट डॉट नेम इट कॅन ओनली असाइनड इन द ऑब्जेक्ट इनिशियलायझर. म्हणजे ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे त्यावेळेसच तुम्ही त्याला असाइन करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही राईट ऑपरेशन करू शकत नाही. कन्सोल डॉट राईट लाईन एस डॉट नेम, इथं मी प्रिंट करतो त्याची व्हॅल्यू. आलं का, पाटील हे नलेबलच्या वगैरे वॉर्निंग येतात. नलेबल स्ट्रिंग, कारण की ते नलेबल नाही चालत त्याला, स्ट्रिंग डेटा टाईप नल. ओके, असं तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही इथं जसं मी सांगितलेलं की
ज्यावेळेस इथं मी गेटची बॉडी लिहितो ना, तिथं तुम्ही एक व्हेरिएबल पाठवाल, तिथं तुम्ही कॉन्कॅटिनेशन करू शकता. इथं फुल नेम लिहायचं आणि इथं फर्स्ट नेम अधिक लास्ट नेम असं पण करू शकता. किंवा एखादाचा मोबाईल नंबर असेल त्याच्याबरोबर त्याला नाव पण रिटर्न पाहिजे असेल, किंवा असं काहीतरी असेल की स्टुडंट नावाचा गेट डिटेल्स नावाचा व्हेरिएबल असेल आणि त्या गेट डिटेल्समध्ये तुम्ही असं मल्टिपल स्ट्रिंग कॉन्कॅट करून त्याच्यावरती एखादा सिम्बॉल टाकू शकता की डॉलरचा सिम्बॉल. आणि इथं ज्यावेळेस तुम्हाला ॲक्सेस करायचा आहे तुम्हाला रिअल प्रोजेक्टमध्ये, तर तुम्ही त्या रिअल प्रोजेक्टमध्ये डॉलरचा सिम्बॉल जर तुम्ही कंडिशन टाकू शकता एखादा फॉर लूप लावून, जर डॉलरचा सिम्बॉल असेल तर नेक्स्ट, आणि ती ज्या व्हॅल्यू आहेत ना त्या तुम्ही ॲरेमध्ये स्टोअर करू शकता. आणि त्या तुम्ही वापरू शकता की जर तुम्हाला ॲरे ऑफ झिरो असेल, ॲरे ऑफ झिरो, तर तुम्हाला नेम भेटेल. ARR ऑफ 1 असेल तर त्याचा लास्ट नेम, ARR ऑफ 2 असेल तर त्याचा आधार नंबर, पॅन नंबर, किंवा त्याचा ॲड्रेस असेल, त्यानं फी भरल्या का नाही स्टुडंटचं जर घेत असाल तर. अशा टाईपचं तुम्ही डेटा हायडिंग करू शकता. आणि अगेन तेच आहे की जर तुम्ही हे प्रॅक्टिस केलं नाही ना, तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये इंटरव्ह्यू देताना किंवा इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला जर प्रश्न विचारतात की एनकॅप्सुलेशन कसं आहे, की तुम्ही त्या एनकॅप्सुलेशन प्रोग्रॅमिंगमध्ये कसं करू शकता, ओके, तर ते तुम्हाला येणार नाही. राईट. सो प्रॅक्टिस करा. किंवा जर का तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जर बिझनेस रूल्स माहीत पाहिजे असतील ना, तर बिझनेस रूल्समध्ये काय, जसं की इथं ज्यावेळेस मी गेट किंवा सेट करणार आहे ना, तर सेटच्या वेळेस इथं जसं मी व्हॅलिडेशन दिलं ना, कुठं दिलं, हां इथं, की सेट एजला व्हॅलिडेशन दिलं ना, त्यालाच बिझनेस लॉजिक काय बोलतात की जर माझं 18पेक्षा जास्त असेल किंवा 18पेक्षा कमी असेल किंवा 18पेक्षा जास्त आणि 60पेक्षा कमी असेल तरच तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकता. अशा टाईपचे व्हॅलिडेशन देऊ शकता. किंवा इनव्हॅलिड युजर असेल, राईट, किंवा तुम्ही त्याच्यावरती 20 लेटरपेक्षा जास्त जर तुमची स्ट्रिंग आली तर तो इनव्हॅलिड युजर असेल, तो एखादा बॉट ॲज अ तुम्ही त्याला ट्रीट करू शकता. राईट. किंवा एखाद्या तुम्ही कॉम्प्युटेड प्रॉपर्टीज असतील. कॉम्प्युटेड म्हणजे काय, जर तुम्हाला एखाद्या 2 नंबरची बेरीज पाहिजे असेल तर तुम्ही त्याला 2 नंबरला तुम्ही इनिशियलाइज करतानाच इथं जे आपण आत्ता शिकलो की इनिट प्रॉपर्टीनुसार तुम्ही इनिशियलाइज ऑब्जेक्ट क्रिएट करताना इनिशियलाइज करू शकता. त्यालाच तुम्ही जर ॲक्सेस करायचं असेल तर तुम्ही 2 नंबरची बेरीज करू शकता, गुणाकार, भागाकार, राईट, अशा टाईपचं करू शकता. हे झालं सगळं आपलं एनकॅप्सुलेशन. आता सेकंड काय बघायचं आहे की इथं तरी बोललोच काय ते राहतंय. टेक्स्ट, ओके, आपले 4 पिलर्स, त्याला रेक्टँगुलर करू, रेक्टँग्युलर, त्याला बॅकवर्ड. आता नेक्स्ट पहिला आपला जो पिलर होता तो कोणता होता की एनकॅप्सुलेशन. तो आपला कव्हर झाला की एनकॅप्सुलेशन कसं करायचं असतं ते तुम्हाला माहीत झालं. आता सेकंड आपल्याला बघायचं आहे 2, 3 किंवा आणि याला 4 करू. इथं 2, ओके, डायग्राम काढण्यात भरपूर वेळ जातो, बट इट्स ओके. की एनी रिटर्न्स, INHERITANCE, एनी रिटर्न्स म्हणजे काय असतं की पॅरेंट क्लासपासून आपल्याला जर चाइल्ड क्लास बनवायचा असेल त्यालाच बोललं जातं की एनी रिटर्न्स. ओके, की त्याच्यामध्ये जर टाईप्स असतात, सिंगल एनी रिटर्न्स, मल्टी लेवल एनी रिटर्न्स, हायरार्चिकल एनी रिटर्न्स, मल्टिपल एनी रिटर्न्स, हायब्रिड एनी रिटर्न्स. ओके, अशा टाईपचे 5 टाईप्स असतात आणि यातले 2 टाईप असे आहेत त्या फक्त कन्सेप्ट आहेत, ते तुम्हाला फक्त इंटरव्ह्यूला माहीत पाहिजेत. आणि त्या .NETमध्ये सपोर्ट नाहीत करत, पण तुम्ही ॲज अ इंटरफेस वगैरे वापरून तुम्ही त्याला
सपोर्ट करू शकता. आता सिंगल लेवल इनहेरिटन्स काय असतो की इथं याला इथं घेऊ, याला इथं घेऊ, याला मी काढतो की हा माझा एखादा पॅरेंट क्लास असेल, ओके, आणि हा माझा झाला चाइल्ड क्लास. पॅरेंट टेक्स्ट चाइल्ड, आणि या दोघांना मी लाईन करतो. ओके, हा झाला माझा पॅरेंट आणि चाइल्ड. यालाच बोललं जातं की सिंगल लेवल इनहेरिटन्स. सपोज आता सिंगल लेवल इनहेरिटन्स म्हणजे काय की पॅरेंटमधल्या ज्या प्रॉपर्टीज असतील किंवा ज्या मेथड्स असतील ना, त्या ॲज अ तुम्ही चाइल्डला आहे अशा तुम्हाला जर द्यायचे असतील ॲज अ पब्लिक, तर तुम्ही त्याला सिंगल लेवल इनहेरिटन्स बोलू शकता. सपोज इथं डायरेक्ट प्रोग्राम टाईप करायला वेळ नाही घालवत. ओके, तर पहिलं कसं असायचं की ज्यावेळेस इनहेरिटन्स जर आपण वापरला तर ॲज अ फर्स्ट इंटरमिजिएट डेव्हलपर आहे ना, की आपण काय करायचो की सपोज स्टुडंटचा एखादा क्लास लिहिला तर त्याचं नाव असेल, एज असेल, ॲड्रेस असेल, किंवा एम्प्लॉईज असेल किंवा टीचर असेल. आता हे काय झालं की सगळे क्लासमधल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा ज्या मेथड्स आहेत, ह्या प्रॉपर्टीज आहेत ना, ह्या सगळ्यांना सारख्या आहेत. तर जर तुम्ही इनहेरिटन्स जर कन्सेप्ट माहीत नसेल तर तुम्ही काय ॲज अ डेव्हलपर, ॲज अ फ्रेशर तुम्ही असं करू शकता. पण जर का इनहेरिटन्स जर वापरला तर तुमच्या ह्या ज्या रिपीट झालेल्या प्रॉपर्टी आहेत ना, त्यात तुमचा कोड वाचला, तुमची टाईम कॉम्प्लेक्सिटी वाचली, बरोबर. जसं की इथे एक एक्झाम्पल घेऊ की इनहेरिटन्स कसा वापरायचा असतो नक्की. ओके, आता हा माझा झाला इनहेरिटन्स की पर्सन नावाचा एक क्लास आहे, त्याच्यामध्ये त्याचं नाव असेल आणि एज असेल. आता स्टुडंटमध्ये काय असेल की तो ॲज अ पर्सन त्याचं वय असेल किंवा नाव असेल. आता पर्सन म्हणजे तो मी असाल, मी असेल, किंवा वॉट एव्हर कोण पण असेल, पर्सन ॲज अ माणूस, राईट. मग त्याला मी इनहेरिट करायचा आहे. तो एक स्टुडंट पण असू शकतो, टीचर असू शकतो, अशा मल्टिपल क्लास असू शकतात, राईट. तर मी एक स्टुडंट नावाचा क्लास बनवला. तो इनहेरिट कसा करायचा की इज टाकायचं, इज म्हणजे कोलन टाकायचा त्याला. आणि कशापासून इनहेरिट करायचं तर पर्सनपासून. तो ॲज अ पब्लिक पाहिजे, राईट. इथं तुम्ही जर त्या क्लासला प्रायव्हेट क्लास जर दिला ना तर तो घेणार नाही. ॲज अ तो क्लास पब्लिक पाहिजे. आता नेक्स्ट काय आहे की त्याला इनहेरिट केल्यानंतर ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या मला इथं भेटल्याच, पण त्याच्यानंतर त्याची स्वतःच्या पण प्रॉपर्टी असू शकतात काय, जसं की त्याचा रोल नंबर असेल, त्याचं काहीतरी आयडेंटिटी कार्ड असेल, त्याचा वेगळा युनिक बेंच असू शकतो, सीट नंबर असू शकतो, किंवा त्याचा PRN नंबर असू शकतो, राईट. नेक्स्ट काय केलं, त्याचा मी ऑब्जेक्ट बनवला. आणि ऑब्जेक्टला आता नेम ज्यावेळेस मी कॉल करेल ना त्यावेळेस पहिल्यांदा ह्या चाइल्ड क्लासकडे जाईल आणि चाइल्डमधून पॅरेंटकडे जाईल. ओके, आता याच्यामध्ये इनहेरिटन्समध्ये जर तुम्ही कन्स्ट्रक्टर आणला तर त्याचं जे कॉलिंग सिस्टीम असणार आहे ना, ती तुम्ही कशी कॉलिंग सिस्टीम करता त्याच्यावरती डिपेंड आहे. जर का तुम्ही इथून त्याचा त्या काय असेल त्याचा कन्स्ट्रक्टर इथं जर मी डिक्लेअर केला तर तो पहिल्यांदा पॅरेंटच्या कन्स्ट्रक्टर कॉल होतो. ओके, आणि पॅरेंटचा कन्स्ट्रक्टर नंतर मग चाइल्ड कन्स्ट्रक्टरकडे कॉल येतो. त्याच्या पण एजमध्ये आपण असाइन केलं, नेममध्ये असाइन केलं, आणि त्याचा रोल नंबर आपण असाइन केला, त्याला आपण ॲक्सेसिबल केलं. आता हा जर वर्किंग झाला तर हा झाला माझा सिंगल लेवल इनहेरिटन्स, म्हणजे एकच पॅरेंट आणि एकच चाइल्ड. CLS आणि .NET प्रोग्राम रन. वॉर्निंगला इग्नोर करा की पाटील 22 आणि 101 झाला का माझा. हा झाला माझा सिंगल लेवल इनहेरिटन्स. आता मल्टी लेवल इनहेरिटन्स कसं असतं की पॅरेंट चाइल्ड आणि ग्रँड चाइल्ड. ओके, जसं की आपल्याला आजोबा असतील, आपले वडील असतील आणि आपण असेल, तशा टाईपमध्ये तुमचा सुपर पॅरेंट असेल आणि चाइल्ड असेल, अशा टाईपचं तुम्ही मल्टी लेवल इनहेरिटन्स करू शकता. सपोज स्टुडंट नको, ॲज अ पर्सनच्या त्या व्हॅल्यूत आपण किंवा इथं वेगळा प्रोग्रामच घेऊ. ओके, आता इथं मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टी लेवल म्हणजे काय की मी इथं पर्सन नावाचा एक क्लास लिहिला, त्याच्यामध्ये वाल्क नावाची मेथड डिक्लेअर केली, त्याच्यामध्ये वॉकिंग लिहिलं, त्याच्यानंतर त्या पर्सनला मी इनहेरिट केलं. तो ॲज अ एम्प्लॉई मी त्याला इनहेरिट केलं. एम्प्लॉयमध्ये तो काम करत असेल, तो वर्किंग असेल,
मग आणि त्याचा पण आपण एक त्याला पण इनहेरिट केलं की तो एम्प्लॉई ॲज अ मॅनेजर पण असू शकतो. राईट. मग त्या मॅनेजरमध्ये तो सगळं मॅनेजिंग करत असेल, काम करत तो मॅनेजिंग करत असेल. त्याच्यानंतर अजून एक असू शकतं की त्याला सॅलरी किंवा त्याला सॅलरीचा क्लास घेऊ शकतो आपण, की त्याला सॅलरी क्रेडिटेड अशा आपण अजून एक मेथड लागू शकतो. त्याला बोललं जातं की मल्टी लेवल इनहेरिटन्स. इथं जर का डायग्राम जर झाली तर हे झाली पॅरेंट चाइल्डची, आणि याच्या खाली असेल किंवा याला सुपर पॅरेंट करू. ओके, आला का? हे झाला तुमचा मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता याला मी रन करतो आणि याच्यामध्ये मी काय केलं की मॅनेजर नावाचा जो क्लास आहे ना त्याचा मी ऑब्जेक्ट बनवला एम नावाचा. मग तो सुपर पॅरेंटची पण मेथड ॲक्सेस करू शकतो, पॅरेंटची पण ॲक्सेस करू शकतो, त्याची स्वतःची पण मेथड ॲक्सेस करू शकतो. आलं का? वर्क वर्किंग आणि मॅनेजिंग. राईट. अशा टाईपमध्ये तुम्ही मल्टी लेवल इनहेरिटन्स करू शकता. आता नेक्स्ट काय आहे की हायरार्चिकल इनहेरिटन्स. ओके, हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणजे काय की एका पॅरेंटचे मल्टिपल चाइल्ड्स असू शकतात. आता हे काय एक्झाम्पल नाही तरी पण मी तुम्हाला दावतो की सपोज हा चाइल्ड इथंच असू द्या, 1 2 3, आणि हा जो पॅरेंट आहे ना तो माझा इथं असेल, आणि हा झाला माझा हायरार्चिकल. आता हे ॲज अ जर का तुम्ही कन्सिडर केलं तर हे काय झालं की सिंगल लेवल इनहेरिटन्स झालं की पॅरेंट चाइल्ड हा सिंगल झाला, हा पॅरेंट चाइल्ड हा सिंगल झाला, हा पॅरेंट हा चाइल्ड सिंगल लेवल झाला. पण त्याला एक कन्सेप्टनुसार हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणू शकता. ओके, एकाच पॅरेंटचे मल्टिपल चिल्ड्रन असू शकतात, जसं की आपल्याला भाव असेल, बहीण असेल. राईट. आता इथं मी याच्या जास्त मेथड नाही लिहित बसलो की याच्यात काय केलं की मी पर्सन नावाचा एक क्लास लिहिला जो पॅरेंट क्लास आहे, आणि त्याच्यामध्ये शो नावाची मेथड आहे की पर्सन म्हणून. मग तो ॲज अ स्टुडंट असू शकतो, ॲज अ टीचर असू शकतो. इथं अजून जर मी टाकलं त्याला ॲज अ एम्प्लॉय असू शकतो, ॲज अ तो ड्रायव्हर असू शकतो. राईट. आता मी इथं या स्टुडंटचा ॲज अ ऑब्जेक्ट बनवला. ओके, स्टुडंटचा म्हणजे या चाइल्डचा ऑब्जेक्ट बनवला, टीचरचा ऑब्जेक्ट बनवला, आणि त्या दोघांमधून पॅरेंटचे मेथड्स कॉल केल्या. राईट. आल्या का? पर्सन आणि पर्सन. हा झाला तुमचा हायरार्चिकल इनहेरिटन्स. आता नेक्स्ट काय असतं की मल्टिपल इनहेरिटन्स. आता मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे काय असतं की हा मल्टिपल इनहेरिटन्स सी शार्पमध्ये सपोर्ट करत नाही. ओके, सी शार्पमध्ये सपोर्ट का करत नाही तर डायमंड प्रॉब्लेम येतो. आता डायमंड प्रॉब्लेम जर तुम्हाला कन्सेप्ट माहीत नसेल की सपोज माझ्या क्लास ए आहे. ओके, त्यानंतर क्लास बी असेल, सेम ॲज अ क्लास मी याचा सी नाव दिलं आणि इथं मी डी दिलं. आता जर का तुम्हाला माहीत असेल लाईन, ओके, हा पासून हा झाला, आणि ज्या वेळेस मी डीचा एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करेन, हा झाला माझा डायमंड प्रॉब्लेम की त्याच्यानंतर जो कन्स्ट्रक्टर असेल किंवा त्या चाइल्डमध्ये बी आणि सी मध्ये जर सेम मेथड्स असेल, बरोबर, तर त्यानं कोणती मेथडला कॉल केलं पाहिजे, हा झाला माझा डायमंड प्रॉब्लेम. कसं की मी या डीचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, तर या डीच्या ऑब्जेक्टमधून तो पहिला बीला कॉल केलं पाहिजे का सीला केलं पाहिजे, किंवा ह्या दोघांना पण जर वेगवेगळ्या मेथड त्यांनी डिक्लेअर केल्या तर बीच्या सीच्या जर मॅटर सॉल्व्ह होईल. पण एच्या मेथड कसं कॉल होणार तर डबल मेथड्स कॉल होणार ना. राईट. मग त्यामुळे शिष्यात पण त्याला सपोर्टच दिला नाही. जर तुम्हाला जर असं करायचंच असेल तर त्याचा सिंटॅक्स कसा असू शकतो की क्लास ए असेल, ओके, ॲड्रेस नाही रे, ए, आणि हा बी असेल आणि हा सी असेल,
आणि या क्लासला जर का मला मी डी न इनहेरिट करायचं असेल, ओके, तर मी कसं करणार की बी कॉमा सी. ओके, आता हे त्याने एरर दिलेलंच आहे का, तर डी कॅनॉट बी मल्टिपल बेस क्लासेस. म्हणजे काय की त्याला मल्टिपल पॅरेंट क्लास असू शकत नाही, त्याला एकच पॅरेंट क्लास पाहिजे. पण सिंटॅक्स तुम्हाला असा येऊ शकतो. आता हा सिंटॅक्स कशाला आहे की इंटरफेस ज्यावेळेस तुम्ही वापरणार. आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला की डॉट नेटने किंवा सी शार्पने, की इंटरफेस युझिंग इंटरफेस जी कन्सेप्ट असते, इंटरफेस म्हणजे काय की फक्त डिक्लेरेशन आणि इम्प्लिमेंटेशन आहे ना चाइल्ड करणार. मी फक्त जमीन घेऊन ठेवणार, जसं की पॅरेंट म्हणतो की मी फक्त इथं 10 एकर घेणार, इथं 20 एकर घेणार, आणि त्याच्यामध्ये त्याला कांदा लावायचा आहे, बटाटा लावायचा आहे का काय करायचं आहे का त्याला इकायचं आहे, ते सगळं चाइल्ड करणार इम्प्लिमेंटेशन. त्यालाच बोललं जातं की इम्प्लिमेंटेशन. इथे एक एक्झाम्पल घेऊ. सॉरी, इंटरफेस इम्प्लिमेंटेशन त्याला इंटरफेस बोलतात. ओके, आता मी काय केलं की एक आय प्रिंटर नावाचा इंटरफेस बनवला. आता हा नेमिंग कन्व्हेन्शन तुम्हाला कसं पाहिजे की जर इंटरफेस असेल तर त्याला आय प्रॉपर्टी द्यायची, राईट. त्यानंतर मी स्कॅनर नावाचा इंटरफेस लिहिला, त्याच्यात मी मेथड पण लिहून ठेवल्या, पण त्या डिफाईन केल्या का, त्याची डेफिनेशन दिली का, फक्त डिक्लेअर केल्या प्रॉपर्टी, राईट. आता मला ह्या एनिरेट करायचा असेल, मशीन नावाचा जो क्लास आहे त्याला मी आय प्रिंटर आणि आय स्कॅनर मी एनिरेट केला. आता एनिरेट कसा केला, इंटरफेस हा जो कोलन आहे त्यानं मी एनिरेट केला, एनिरेटन्स वापरला इंटरफेस वापरून. यालाच बोललं जातं की मल्टिपल एनिरेटन्स. ओके, आता त्याच्यामध्ये पब्लिक व्हॉइड प्रिंट, हा पब्लिक व्हॉइड प्रिंट आहे, व्हॉइड प्रिंट, याला इम्प्लिमेंटेशन केलं इथं, आलं का इम्प्लिमेंटेशन स्कॅनिंगचं. आणि ह्या ज्या मेथड्स आहेत त्या मी इथून कॉल केल्या, पण ते ॲज अ कसं झालं माहिती आहे का, झालं का पर्सन आणि सॉरी सेव्ह नाही केलं ना, CLS प्रिंटिंग आणि स्कॅनिंग. ह्याला काय बोललं जातं की टाईप सेफ्टी. टाईप सेफ्टी म्हणजे काय, हा इथं एकासाठी वापरते म्हणून ठीक आहे, पण ज्या वेळेस मल्टिपल इनहेरिटन्स असतील, मल्टिपल आपल्याला क्लासेस डिफाईन करायचे असतील ना, त्यावेळेस आपल्याला इंटरफेसचं खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरफेस आता आपल्याला ॲडव्हान्स सी शार्पमध्ये बघायचं आहे की इंटरफेस कशासाठी किंवा त्याचा अजून यूज केसेस काय काय असतात. .NET कोरमध्ये तर लागणारच आहे. ओके, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जर क्वेश्चन विचारलाच की मल्टिपल इनहेरिटन्स किंवा मल्टिपल इनहेरिटन्स .NETमध्ये आहे का, तर तुम्ही त्याला बोलायचं की नाही, पण आहे पण आणि नाही पण. आता तो बोलणार की आहे पण नाही पण, याचं ॲन्सर काय, तर पहिल्यांदा आहे कसं की नाही पहिल्यांदा द्यायचं, की नाही कसं की त्याला सांगायचं की डायमंड प्रॉब्लेम आहे ना, तो आपल्याला फेस करावा लागतो मल्टिपल इनहेरिटन्समध्ये, त्यामुळे त्यांनी सपोर्ट नाही दिला. पण आपल्याला जर मल्टिपल इनहेरिटन्स वापरायचं असेल तर आपण युझिंग इंटरफेस त्याला यूज करू शकतो, राईट. आता लास्ट वन आहे की हायब्रिड इनहेरिटन्स. हायब्रिड म्हणजे काय की दोन किंवा अधिक प्रकाराचे कॉम्बिनेशन, जसं की पर्सनपासून एम्प्लॉय बनवला, एम्प्लॉयपासून मॅनेजर बनवला, मॅनेजरपासून एखादा आपण इंटरफेस बनवला, आय अप्रुव्हल वगैरे, त्याच्यापासून आपण एखादा क्लास बनवला. म्हणजे त्याला कशाचा ताळमेळच नाही, कशापासून कोणता पण क्लास इनहेरिटन्स वगैरे वापरला ना, सगळ्यांचं इनहेरिटन्स वापरतो ना, त्याला बोललं जातं की हायब्रिड. ओके, हायब्रिडचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर मल्टिपल, हे जर सगळं तुम्ही सेम केलं ना, की इंटरफेस असतील किंवा त्याचे पॅरेंट चाइल्ड आणि याच्यापासून परत एखादा चाइल्ड बनत असेल, यालाच बोललं जातं की हायब्रिड. जसं की डायग्राम काढून दाखवतो की हा जो तसा डायमंड प्रॉब्लेम आहे ना, सेम असंच तुम्हाला इथं एखादा चाइल्ड असेल. ओके, आता फक्त मी डावतोय, इथे एखादा असेल, ओके, किंवा याच्यापासून एक असेल किंवा याच्यापासून मल्टिपल असे दोन असतील, यालाच बोललं जातं की तुमचा हायब्रिड. आता नेक्स्ट काय की या इनहेरिटन्समध्येच तुम्हाला मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हररायडिंग बघायचं आहे, किंवा मेथड हायडिंग कसं करायचं असतं, राईट. आता मेथड ओव्हरलोडिंग आपण लास्ट लेक्चरला सांगितलेलं की मेथड ओव्हरलोडिंग कसं करायचं असतं की सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर. आता मेथड ओव्हररायडिंग काय असतं की
पॅरेंटमध्ये पण तीच मेथड आहे आणि चाइल्डमध्ये पण तीच मेथड आहे, फक्त इम्प्लिमेंटेशन वेगळं असेल किंवा तुम्हाला व्हर्च्युअल कीवर्ड वापरून तुम्हाला त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं असतं. त्या केसमध्ये आता हे एक्झाम्पल आहे की ॲनिमल नावाचा क्लास आहे, त्याच्यात मी काय केलं की पॅरेंटचं जेव्हा मला याची मेथड कॉल करायची असेल ना, तर मी त्याची पण ॲनिमल साऊंड वगैरे त्याची मेथड असेल, पण त्याला मी ॲज अ व्हर्च्युअल लावलं. व्हर्च्युअल म्हणजे काय की जर मला याला ओव्हरराईड करायचं असेल, ओके, याची मेथडपासून माझी स्वतःची मेथड असेल, जसं की आपल्या वडिलांपासून आपल्याला विरासतामध्ये 2 एकर जमीन भेटली, ती मी 0 पण करू शकतो, 1 एकर पण करू शकतो किंवा 5 एकर पण करू शकतो. ती झाली काय माझी ओव्हरराईड झाली, राईट. इथे त्याचा आपण ऑब्जेक्ट बनवला. कशाचा बनवला की डॉगचा आपण ऑब्जेक्ट बनवला. ज्यावेळेस मी तर डॉग साऊंड नावाची मी मेथड कॉल करणार आहे. आलं का? तर काय झालं की माझी चाइल्डची मेथड कॉल झाली, बरोबर, राईट. आता जर मला पॅरेंटची करायची असेल ना, तर इथं इम्प्लिमेंटेशन अदरवाइज ॲड अ न्यू कीवर्ड. ओके, ओके. तुम्ही असं पॅरेंटची मेथड पण कॉल करू शकता, जसं की बेस कीवर्डनं लास्ट लेक्चरला मी सांगितलेलं. आता ह्यालाच काय बोललं जातं की तुम्हाला पॉलिमॉर्फिझम जर माहीत असेल ना, तर तुम्हाला पॉलिमॉर्फिझम म्हणलं जातं. की पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय की रन टाईम पॉलिमॉर्फिझम आणि कंपाईल टाईम. आता कंपाईल टाईम कसं की मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हररायडिंगमध्ये ज्यावेळेस आपण मेथड ओव्हरलोडिंग करतो, ओके, मेथड ओव्हर म्हणजे काय 1 पॅरामीटर 2 पॅरामीटर 3 पॅरामीटर्सच्या मेथड्स असतात, त्याला मेथड ओव्हरलोडिंग का बोललं जातं की ते कंपाईल टाईमलाच कळतं ना की कोणत्या मेथडला कॉल करायचं आहे. पण ज्यावेळेस आपल्याला रन टाईमला जर ठरवायचं असेल, ओके, किंवा रन टाईम पॉलिमॉर्फिझम कसं ओळखायचं, तर आता इथं ज्या व्हर्च्युअल आणि ओव्हरराईड ज्यावेळेस आपण करतो ना, त्यावेळेस कंपाईल टाईमला त्याला कळतच नाही की याच्यातली कोणती मेथड कॉल करायची आहे. ते रन टाईमला ठरवलं जातं की पॅरेंटची करायची आहे का चाइल्डची करायची आहे. इथं जरी आपण ह्या कोड मार्फतच करायचं असतं, यालाच बोललं जातं की तुमचं पॉलिमॉर्फिझम. ओके. आता नेक्स्ट याच्यामध्ये काय की रन टाईमला तुम्ही अजून काय करू शकता की सपोज ज्यावेळेस आपण ओव्हरराईड करतो ना, तर काय त्या केसमध्ये काय होतं की ही जी मेथड आहे ही पूर्णपणे पुसली जाते आणि याच्यावरती ही मेथड राईड केली जाते. जर का मला ही मेथड न पुसता नवीन मेथड लिहायची असेल, तर इथं मी न्यू कीवर्ड वापरू शकतो, राईट. न्यू कीवर्डनं काय होतं की याची मेथड सेफच राहिली, पण या केसमध्ये काय झालं की ह्यानं एनिरेट पण केलाय, पण याची स्वतःची एक मेथड त्यानं तयार केली, ओके. मग त्या केसमध्ये इथं बेस डॉट साऊंड वगैरे मी करू शकतो. आणि नेक्स्ट एक असतं की जर का तुम्हाला याला सील्ड करायचं असेल, म्हणजे सपोज हा माझा डॉगचा क्लास आहे आणि इथं जर का मी सील्ड वापरलं, डॉग डॉट साऊंड कॅनॉट बी सील्ड बिकॉज इट इज नॉट अन ओव्हरराईड. इथं ओव्हरराईड, ओके. ओव्हरराईड सील्ड म्हणजे काय, आता ज्यावेळेस मी ह्या डॉगचा क्लास पॉपी बनवला आणि तो मी ॲज अ डॉगचा इनहेरिटन्स घेतला आणि इथं मी पब्लिक व्हॉइड किंवा ओव्हरराईड करू आपण, ओके. ओव्हरराईड चांगलं आहे. आणि ओव्हरराईड कोणती करायची आहे, व्हॉइड साऊंड. तर त्यानं एरर दिला. आता एरर काय याच्यावरती की पॉपी साऊंड कॅन नॉट ओव्हरराईड इनहेरिटेड मेंबर डॉग साऊंड बिकॉज इट इज सील्ड. ज्यावेळेस तुम्हाला आहे ना पॅरेंटची मेथड चाइल्डमध्ये ठेवायची असेल आणि चाइल्डपासून त्याच्या चाइल्डला जर द्यायची नसेल, सपोज माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना 4 एकर जमीन दिली आणि माझ्या वडिलांना ती 4 एकर जमीन मला द्यायची नसेल, ओके, त्यांना जोपर्यंत ते आहेत त्यांना ती मला द्यायची नसेल, तर ते काय झालं की सील्ड झालं
किंवा एखादी त्यांच्याकडे 5 लाख रुपये त्यांच्या अकाउंटला आहेत, त्यांच्या आजोबांनी दिले असेल वडिलांना, आणि वडिलांनी मला 5 लाख त्यांना द्यायचे नसतील, तर ते काय झालं माझं की सील्ड झालं, तर त्या केसमध्ये मी सील करू शकतो आणि ते 5 लाख रुपये मला मी मस्त इथं वापरण्याचा प्रयत्न करतो, पण ते मला ॲक्सेसिबल आहेत का, नाही ॲक्सेसिबल. अशा केसमध्ये तुम्ही सील्ड कीवर्ड वगैरे वापरू शकता. हे काय झालं तुमचं, हे ॲडव्हान्स काय झालं इथं, ओके, हे सगळं ॲडव्हान्स सी शार्पमध्ये येतं. ओके, यालाच बोललं जाते की तुम्ही पॉलिमॉर्फिझम आहे ना, तुम्ही कशा टाईपमध्ये करताय. आणि पॉलिमॉर्फिझम जर तुम्हाला डेफिनेशन जर माहीत असेल ना, तर एने रिटर्न झाला, एनकॅप्सुलेशन नाही, पॉली POLYMORPHISM. ओके, यालाच बोललं जातं की पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझममध्ये आपल्याला 2 टाईप असतात. एक असतं की रन टाईम पॉलिमॉर्फिझम आणि कंपाईल टाईम. आता याचा जर तुम्हाला जर बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर वाचलं असेल तर पॉली आणि मॉर्फ या 2 नावाचे वेगवेगळे अर्थ आहेत. जसं की पॉलीचं म्हणजे मेनी आणि मॉर्फ म्हणजे फॉर्म्स. मेनी फॉर्म्स असा त्याचा अर्थ, मेनी फॉर्म्स किंवा वन थिंग्स मेनी फॉर्म्स. वन थिंग्स म्हणजे एकच तुमची मेथड, त्याचे मल्टिपल ऑप्शन्स असणार. जसं की कंपाईल टाईम झालं, रन टाईम कसं करायचं ते पण मी सांगितलं की तुम्हाला रन टाईमला ज्यावेळेस तुम्हाला करायचं असेल त्या केसमध्ये तुम्ही ह्या व्हर्च्युअल कीवर्ड वापरून ओव्हरराईड ज्या मेथड करतो ना, त्या बोललं जातं की रन टाईम पॉलिमॉर्फिझम. तर रन टाईम कसं की तुम्हाला एक्सप्लेन पण करता आलं पाहिजे की रन टाईम कसं. तर त्या केसमध्ये हा जो मी डॉग आहे याचा मी ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे ना, तर या रन टाईमला ठरणार आहे की ही मेथड कॉल करायची आहे का पॅरेंटची मेथड कॉल करायची आहे. राईट, यालाच काय बोललं जातं की स्टॅटिक बाइंडिंग आणि डायनॅमिक बाइंडिंग. ओके, स्टॅटिक बाइंडिंग म्हणजे काय की कंपाईल टाईमलाच तुम्ही त्याला बाइंड करता, आणि डायनॅमिक बाइंडिंग म्हणजे काय की रन टाईमला तुम्ही त्याला बाइंड करता. याला सगळ्याला कमेंट करतो आणि अजून एक पॉलिमॉर्फिझमचा आपण प्रोग्राम घेऊ. ओके, हा माझा आहे कंपाईल टाईमचा पॉलिमॉर्फिझम की याचे 2 पॅरामीटर असतील, याचे 3 पॅरामीटर असतील मेथडचे. ओके, याच्यात काय करतो मी 2 व्हॅल्यूचे ॲडिशन, याच्यात 3 व्हॅल्यूचे ॲडिशन करतो, आणि इथून त्याला मी ॲक्सेस केला, त्यांना 2 पॅरामीटर पाठवलं, इथं 3 पॅरामीटर पाठवलं, त्याचा ऑब्जेक्ट बनवला. याला बोललं जातं की कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. याचं आउटपुट एकदा चेक करू की 30 आणि 50 आलं पाहिजे, सॉरी 30 आणि 60 आलं पाहिजे. आलं का 30 आणि 60. आता हे कंपाईल टाईमला काम की ज्यावेळेस मी कंपाईल करणार आहे ना प्रोग्राम, त्यावेळेस मला हे कळलं जातं. आणि रन टाईम पॉलिमॉर्फिझम म्हणजे डायनॅमिक पॉलिमॉर्फिझम एक प्रोग्राम घेऊ. आता इथं तुम्हाला बघा पूर्णपणे समजून जाईल की मी तर ॲनिमल नावाचा क्लास लिहिला, बरोबर, ॲनिमल नावाचा क्लास केला, त्याचा ऑब्जेक्ट बनवला, ह्याचा एक व्हेरिएबल बनवला, म्हणजे ह्या ॲनिमल हा जो क्लास आहे त्याचा एक व्हेरिएबल बनवला ॲनिमल. नेक्स्ट काय केलं की मी रन टाईमला, ओके, रन टाईम म्हणजे काय की न्यू मेमरी अलोकेट केली, पण मेमरी अलोकेट करताना कशाची मेमरी अलोकेट केली, या डॉगची मेमरी अलोकेट केली. यालाच बोललं जाते की रन टाईम. की तर लेफ्ट हँड साईडला वेगळा क्लास, राईट हँड साईडला वेगळा क्लास. हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की ज्यावेळेस तुम्हाला पॉलिमॉर्फिझम एक्झाम्पल एक्सप्लेन करायचे, किंवा जर तुम्हाला इंटरव्ह्यूवर बोलला की मला एक्झाम्पल लिहून द्यावं, तर त्या केसमध्ये तुम्ही असं करू शकता. आता इथं कन्फ्यूज होणार ना की तुम्हाला कंपाईल टाईमला हा क्लास तुमचा ही जी मेथड आहे साऊंड नावाची, ती कॉल होणार का ही मेथड कॉल होणार. पण ही जी मेथड आहे ना डॉगवाली, तीच तुमची मेथड कॉल होणार आहे. हे विधिलिखित पॉलिमॉर्फिझम आहे. आलं का, बार्क, इथं ॲनिमल आहे आणि इथं बार्क. राईट, ओके, हे झालं तुमचं पॉलिमॉर्फिझम, एनी रिटर्न्स. त्याच्यानंतर लास्ट वन येणार आहे आपला की एनकॅप्सुलेशन झालं, एनी रिटर्न कसं करायचं झालं, पॉलिमॉर्फिझम कसं झालं, आणि चौथा जो टाईप आहे तो आहे आपला अबस्ट्रॅक्शन. ओके, आता अबस्ट्रॅक्शनची मेथड काय असते की हायडिंग समथिंग. जसं की आपलं एनकॅप्सुलेशन केलं की हायडिंग समथिंग फ्रॉम आउटसाइड द वर्ल्ड, तसंच अबस्ट्रॅक्शन म्हणजे काय की जसं आपण एखादी कारचं एक्झाम्पल घेऊ. आता कारचं एक्झाम्पल काय असतं की आपण एखादी कार चालवतो, आपण स्टार्ट करतो, ॲक्सिलेटर येतो, गाडी पुढे जाते, गाडी मागे येते, बरोबर. हे सगळं तुम्हाला दिसतंय, पण त्याच्या मागचं जे लॉजिक असतं ना, जसं की ज्याचा फ्यूल इंजेक्टर कसा काम करतो, इंजिन कसं वर्क करतं,
त्याच्यानंतर ECU कसं काम करतं, त्याचं गिअरबॉक्स कसे काम करतात, हे काय तुम्हाला माहीत असतं का? नाही. त्याचं जे लॉजिक आहे ते आपण काय केलं की हाईड केलं. म्हणजे काय केलं की अबस्ट्रॅक्ट केलं. तुम्हाला जे दावायचं आहे ना ते मी वेगळं केलं आणि अबस्ट्रॅक्ट करून मी ते हाईड केलं. ओके. आता इथं मी डेफिनेशन पण लिहिलं की अबस्ट्रॅक्शनचे अबस्ट्रॅक्शन इज द प्रोसेस ऑफ हायडिंग इम्प्लिमेंटेशन डिटेल्स अँड शोविंग ओनली द इसेन्शियल्स फीचर्स टू द युजर. सपोज इथे मी एक एक्झाम्पल इथं बघा की आता मी काय केलं की जसा मी इंटरफेस जसा असतो ना तशा टाईपमध्ये मी अबस्ट्रॅक्ट नावाचा एक क्लास तयार केला. ओके. अबस्ट्रॅक्टमध्ये ॲनिमल नावाचा मी क्लास केला. त्याच्यामध्ये पब्लिक अबस्ट्रॅक्ट वाईड साऊंड. अबस्ट्रॅक्ट म्हणजे याला आपल्याला अबस्ट्रॅक्ट करायचे, म्हणजे फक्त जे दावायचं आहे ना ते फक्त आपण दावू शकतो. राईट. ज्यावेळेस मी इथं ॲनिमल नावाचा एक ऑब्जेक्ट बनवेल. ओके. या ॲनिमलचा अबस्ट्रॅक्ट नावाचा एक ऑब्जेक्ट बनवेल. पण रन टाईम काय झालं की माझा डॉग झाला. हे काय झालं तुमचं पॉलिमॉर्फिक झालं की रन टाईमला ठरवणार की मी कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे किंवा कोणत्या क्लासला मी कॉल करणार आहे. राईट. डॉग बार्क्स. इथे ॲनिमल डॉट साऊंडला मी कॉल केलं. CLS आलं का? डॉग बार्क्स. आता अबस्ट्रॅक्ट ज्यावेळेस आपण क्लास लिहितो ना तर त्या अबस्ट्रॅक्ट क्लासला तुम्हाला 2-3 मेथड लक्षात ठेवायचे असतात की अबस्ट्रॅक्ट इथं मी त्याला अबस्ट्रॅक्ट क्लासचे एक डेफिनेशन पण लिहितो. आता इथं बघा की व्हॉट इज अन अबस्ट्रॅक्ट क्लास. अँड अबस्ट्रॅक्ट क्लास इज अ क्लास दॅट कॅनॉट बी इनिशियलाइज्ड किंवा इन्स्टन्शिएटेड अँड इट्स युज्ड ॲज अ बेस क्लास फॉर अदर क्लासेस. इट कॅन कंटेन बोथ अबस्ट्रॅक्ट मेथड्स अँड नॉर्मल मेथड्स. पण जास्त तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट बनवणार ना तर त्याचा मेमरीज भेटत नाही, त्याचा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. आता अबस्ट्रॅक्ट क्लासची गरज का पडली? ओके. जसं की एक ॲनिमल असेल किंवा आपण ॲज अ माणूस जर तुम्ही बघितलं असेल ॲज अ माणूस तर तुम्ही एम्प्लॉय असू शकता, स्टुडंट असू शकता, मॅनेजर असू शकता किंवा वर्कर असू शकता किंवा ड्रायव्हर असू शकता. जर का तुम्ही ॲनिमलमध्ये घेतलं तर ॲनिमलमध्ये तो डॉग असू शकतो, कॅट असू शकतो, लायन असू शकतो. राईट. अशा टाईपचे मल्टिपल ॲनिमल्स असणार. पण ॲनिमलचा साऊंड कसा असणार आहे? साऊंड तर प्रत्येकाला असणार आहे. फक्त डॉगचा वेगळा असेल, बार्क असेल, जर कॅटचा म्याव असेल, लायनचा रोअर असेल. मग पॅरेंटमध्ये फक्त काय लिहायचं की साऊंड इम्प्लिमेंटेशन काय लिहायची गरज आहे. बरोबर. पॅरेंटमध्ये ही साऊंडची मेथड लिहायची. पण इम्प्लिमेंटेशन ॲक्च्युअली जे इम्प्लिमेंटेशन असेल ते आपल्याला कुठे लिहायचं आहे? ते चाइल्डच्या क्लासमध्ये लिहायचं किंवा त्याला अबस्ट्रॅक्ट करायचं आहे. राईट. मग त्यासाठी ही कन्सेप्ट अबस्ट्रॅक्ट मेथड आपल्याला गरज पडली. आणि महत्त्वाचं म्हणजे अबस्ट्रॅक्ट ज्यावेळेस आपण लिहिणार आहे क्लास असेल किंवा मेथड्स असतील तर त्याला बॉडी नसते किंवा त्याला मेमरी नसते, फक्त सेमिकोलॉन असतो. आला काय तर सेमिकोलॉन. राईट. आणि चाइल्ड क्लासनं त्याला ओव्हरराईड करायचं असतं. इथं दिसते का ते ओव्हरराईड असेल वगैरे. इथं मी एक एक्झाम्पल पण घेतो वेगळं. ओके. आता इथे मी काय केलं की ॲनिमलपासून मी चाइल्ड क्लास एक डिक्लेअर केला. इथं मी एक ॲबस्ट्रॅक्ट मेथड लिहिली आणि इथे एक नॉर्मल मेथड लिहिली. ओके. कळण्यासाठी की तुम्ही ॲक्सेस करू शकता का नाही. बरोबर. पण ज्यावेळेस माझा ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे तर याचाच फक्त ऑब्जेक्ट क्रिएट होणार, याला मेमरीज भेटणार नाही. आणि ज्या वेळेस इथं मी त्याचं आउटपुट जर बघितलं ना तर आलं का बार्क आणि स्लिपिंग, बार्क आणि स्लिपिंग अशा टाईपचं तुम्ही करू शकता. नेक्स्ट की याला तुम्ही कन्स्ट्रक्टर अबस्ट्रॅक्ट क्लासला आहे ना कन्स्ट्रक्टर देऊ शकत नाही का? नाही सॉरी, कन्स्ट्रक्टर देऊ शकत नाही. कन्स्ट्रक्टर असतो. तुम्हाला जर वाटत असेल की अबस्ट्रॅक्ट क्लासला कन्स्ट्रक्टर नसतं, पण असं नाही की अबस्ट्रॅक्ट क्लासला कन्स्ट्रक्टर असतो का? तर अशा ज्या मेथड्स असतात ना त्यांना आपण इनिशियलाइज करण्यासाठी वगैरे कन्स्ट्रक्टर देऊ शकता. ओके. नेक्स्ट काय की अबस्ट्रॅक्टमध्येच की इंटरफेस मी सांगितलं की लास्टला आपल्याला बघायचं की इंटरफेस काय असेल. आता इंटरफेस म्हणजे काय असते की त्याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही, त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल होत नाही किंवा त्याचा आपण इन्स्टन्स फील्ड नसतात. पण तुम्ही त्यात मेथड डिक्लेरेशन असेल, प्रॉपर्टीज असतील किंवा इव्हेंट्स असतील किंवा स्टॅटिक मेंबर्स असेल, डिफॉल्ट मेथड्स असेल, या सगळ्या तुम्ही इनिशियलाइज करू शकता. ओके. इनिशियलाइज म्हणजे फक्त त्याचं डिक्लेरेशन असेल आणि त्याची जी डेफिनेशन असेल ना ती तुम्हाला ॲज अ चाइल्ड क्लासमध्ये सगळं तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करायचं असतं.
आता इथं मी काय केलं की इंटरफेस तयार केला आय ॲनिमल नावाचा. त्याला मी फक्त साऊंड नावाची मेथड इनिशलाइज केली. सॉरी इनिशलाइज नाही, इथं फक्त मी डिक्लेअर केली. त्याचं जे ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन आहे ते चाइल्डमध्ये केलं आणि इथं मी त्याचा ऑब्जेक्ट बनवला आणि डॉग साऊंड आला का. बार्क आणि स्लिपिंग, सॉरी सेव्ह नाही केलं. आला का डॉग बार्क्स. असं तुम्ही इंटरफेस वापरू शकता, राईट. किंवा डिफॉल्ट इंटरफेस पण असतात की काही काही, जसं की त्याच्यात इम्प्लिमेंटेशन तुम्ही करू शकता. ओके, पूर्वी कसं असायचं की एखादं तुम्ही जर याची बॉडी लिहिली ना तर तुम्हाला एरर द्यायचा, पण C#8 पासून आहे ना की त्याने बॉडी पण अलाउड केल्या. ओके, तुम्ही इंटरफेसमध्ये त्याची बॉडी पण करू शकता किंवा त्याचं ॲज अ मेथड तुम्ही डिक्लेअर पण करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही त्यानंतर C#11मध्ये त्याला स्टॅटिक मेंबर पण त्याला ॲक्सेसिबल केले. अशा टाईपचे सगळे अबस्ट्रॅक्शन याला बोललं जातं की इंटरफेस वापरून तुम्ही किंवा अबस्ट्रॅक्ट क्लास वापरून तुम्ही त्याला अबस्ट्रॅक्ट करू शकता. ओके, इथपर्यंत जर सगळ्यांना जर कळलं असेल तर लाईक करा, एखादी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला फेवरेट टॉपिक किंवा याचे जर डाऊट्स असतील ना तर तुम्ही ते कमेंटमध्ये टाकू शकता. आपण ते एका लाईव्ह सेशनला आपण ते कवर करू. ओके, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला.